आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या लॉकडाऊनच्या काळात आपण ऑनलाईन पद्धतीने थेट भेटत आहोत। मुंबईपासून कधी खेड्यात कधी कुठल्या शहरात असा पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि घराघरात जाऊन आनंदाचा इम्युनिटी बूस्टर देण्याचा प्रयत्न करत आहोत। पूर्वा प्रणील फाये हे सासरचं नाव असलेल्या वहिनी पूर्वा किशोर पारळकर हे माहेरचं नाव या माऊलीचं। तेव्हा आता सासर माहेर साऱ्यांनाच बोलतं करूया। मुंबईत मी आहे आणि हे कुटुंब आहे नागपूरमध्ये। चला सुरुवात करूया आजच्या गप्पा। थांबा, इथून मी लगेच लक्ष्मी पाठवतो। ही बघा पाठवतो। वहिनी घ्या, उखाणा घ्या। आई वडिलांनी दिला शिक्षण आणि संस्कारांचा वसा, प्रणीलच्या साथीनेच माझा संसार झाला सुखाचा। आणि मग प्रणीलजी तुम्ही पण काहीतरी बोलायलाच पाहिजे ना। ताजमहल बनवायला कारागीर आहेत कुशल, ताजमहल बनवायला कारागीर आहेत कुशल। पूर्वाचं नाव घेतो होम मिनिस्टर साठी स्पेशल। अरे वा, जोरात। बरं द्या, ओळख करून द्या सगळ्यांची। हे माझे मिस्टर प्रणील फाये, या माझ्या मोठ्या जाऊबाई ज्योती फाये, त्यांचे मिस्टर नितीन फाये माझे मोठे दीर, माझी नणंद मोठी पल्लवी तारेकर, माझी लहान जाऊ दीक्षा फाये। अरे वा वा। आणि तिकडे माहेरी इकडे माझे वडील किशोर पारळकर, माझी आई गीता पारळकर, माझे काका रामदास पारळकर, माझी काकू अश्विनी पारळकर आणि माझा लहान भाऊ पुष्कर पारळकर। अरे वा वा वा। वहिनी मग तुमचं सगळं बालपण कुठे गेलं? माझं सगळं बालपण नागपुरातच गेलं। नागपुरात कुठे? नागपुरात मनीष नगरला इथे आहे, वर्धा रोडला, तिथे गेलं। आई बाबा काय करायचे? आई तर गृहिणी होती, पण बाबा वेटरनरी डॉक्टर होते, आता रिटायर्ड झाले। बालपण एकदम आनंदात, खूपच आनंदात, म्हणजे अगदी बाबांचे अगदी लाडाचे होते मी। थांबा, भावाला विचारतो, भाऊ काय म्हणतोय? बाबा काय सांग आता। ताई बद्दल सांगणं म्हणजे असं आहे की ताई खूप मनमिळावू आहे, खूप ऍक्टिव्ह आहे आणि मेन म्हणजे सपोर्टिंग। आजपर्यंत माझ्या करिअरमध्ये आणि बाकीच्या गोष्टींमध्ये भरपूर सपोर्ट केलेला आहे ताईने। तर एक मोठ्या भावाचाच रोल ताईने केलेला आहे। सगळ्यात जास्त लाड तर मला आई करते, पण आई नंतर नंबर ताईचाच येतो। नाही, पण लाड तुमचे जास्त झाले की ताईचे जास्त झाले? माझे झाले। काय ताई तुमचं काय म्हणणं आहे? नाही, माझेच झाले असं मला माहिती आहे, कारण पहिलं मूल ऑलवेज स्पेशल असतं ना, त्याच्यामुळे। आणि बाबांनी खूप लाड केले, बाबांनी आईनी सगळेच, म्हणजे काका काकू आता जिथे इथे सगळेजण बसलेले आहेत सगळेच, पण माझे लाड जास्त झाले असं मला वाटतं। पण तुमचा भाऊ कसा होता लहानपणी? भाऊ लहानपणी खूप हट्टी होता, नंतर शांत झाला। आता मी हट्टी झाले, तो शांत झाला। काय दादा काय म्हणणं आहे तुमचं? ती जे बोलते ते अगदी बरोबर आहे, त्यात काही असं हे नाही आहे, पण अजूनही कधी कधी हट्टीपणा जर तिचा वाढला तर मग माझा पण तिच्यापेक्षा जास्त वाढूनच जातो। जनरली असं बघितलंय, जेव्हा भाऊ आणि बहीण असतात तेव्हा लहानपणी छोट्या छोट्या गोष्टीवरून अगदी वेळ पडली तर मारामारी पण करतात। तर तसं तुमचं कधी झालंय का? लहानपणी झालेत ना, बऱ्यापैकी मारामारी वगैरे पण झालेली आहे। सायकल चालवण्यावरून। म्हणजे काय काय व्हायचं? त्याला सायकल चालवायची असायची आणि मी त्याला देत नव्हती, कारण सायकल त्यावेळी एक होती। तर माझा प्रत्येक वेळी अट्टा असं जायचं की नाही, मी मोठी आहे तर मलाच सगळं मिळायला पाहिजे, माझी सायकल आहे, तो त्याला हात लावायचा नाही, असं बरेचदा व्हायचं। पण दादा, जेव्हा ताईचं लग्न झालं तेव्हा काय सिच्युएशन होती? खरं तर सुरुवातीला असा विश्वासच नव्हता बसत की ताईचं लग्न होत आहे म्हणून, पण शेवट जेव्हा विदाईची वेळ झाली त्यावेळेला मग अश्रू काही म्हणजे अनावर झाले, म्हणजे अश्रू आलेच शेवटी डोळ्यातून। म्हणजे ठरवलं होतं की रडणार नाही म्हणून, पण शेवटी ते अश्रू अनावर झाले, तर अश्रू यायला लागले। आणि त्यावेळेला वय असं काही खूप नव्हतं, 11वीत होतो मी जेमतेम। पण मग तेव्हा लग्न झालं तेव्हा ती सायकल पण पाठवली का? तोपर्यंत गाडी येऊन गेली होती। बरं, बाबांना विचारतो। बाबा, आता भाऊ आणि बहीण दोघेही गप्पा मारतायत, काय त्यांच्या बालपणाविषयी सांगाल? कसे होते दोघेही? बालपणाविषयी दोघेही समजदार होते, थोडे हट्टी होते। पूर्वाचा सुद्धा प्रत्येक वेळेला हट्ट पूर्वत आला होता आणि मुलगा जो आहे पुष्कर, त्याचा सुद्धा हट्ट त्याच्यापेक्षा म्हणजे पूर्वापेक्षा जास्त हट्ट त्याची पूर्वण्यात आली। आई सांगा ना मुलांबद्दल, तुमच्या मुलीबद्दल सांगा। मुलीचा एक लहानपणीचा किस्सा आहे। ती लहान असताना आम्हाला म्हणजे बाहेर जायचं होतं,
यांना ऑफिस मधून यायला जरा उशीर होता तिच्या बाबांना, तर मी तिला सहज अशी बाहेर, म्हणजे अशी लहान 1 वर्षाची वगैरे असेल, तिला बाहेर अशी फिरायला घेऊन गेली. तर तिथे आमचे म्हणजे क्वार्टरमध्ये आम्ही राहायचो, तर तिथे क्वार्टर होतं एका जणाचं, त्यांच्याकडे कोंबडा होता, तो कोंबडा तिला चावलेला. त्यांनी चोच मारली. पण नंतर त्या कोंबड्याला सोडलं नसेल रविवारी. बरं, काका आहेत, काकू आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे या दोघांबद्दल? पूर्वा माझी पुतणी सेकंडरी होते, ती माझी मैत्रीण जास्ती आहे. आणि पूर्वाच्याच बाबतीत नाही, पुष्कर किंवा माझे इतरही जे दिरांची मुलं आहेत, म्हणजे माझी पुतणी किंवा पुतण्या, त्या सगळ्यांशीच माझं नातं मैत्रीचं जास्ती आहे. काका काय म्हणतात? ते खूप ऍक्टिव्ह आहे, इंटेलिजंट आहे आणि कोऑपरेटिव्ह पण आहे. मला आता पूर्वा वहिनींना विचारायचंय, इतकं सगळं माहेरचे भरभरून बोलले, कसं वाटतंय? एक क्षण तर थोडंसं भरून आलं मला. खरंच आहे, म्हणजे मी केलं त्याचं काहीतरी मला माहेरचं देणं मला मिळालं, ते मी खरंच खूप आभारी आहे. आई, बाबा, काका, काकू, भाऊ माझा इतका सगळेजण बोलतायत, तर मला खूप खूप आनंद झाला. नो डाऊट जशी मी पारळकरांकडे जशी लाडाकोडात वाढले, तशीच मी सासरे देखील आत्ताही लाडाकोडातच वाढते आहे. हे मला अगदी अभिमानाने सांगावंसं वाटतं की माझे आई, बाबा, काका, काकू, माझा भाऊ जितके माझे लाड हौशी सगळ्या पुरवतात. म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा एका मुलीला एक अपेक्षा असते माहेरी की तिला खूप छान सगळ्यांनी गोंजरावं, तिला सगळं असं पॅम्परिंग वगैरे करावं, तर ते सगळे माझे लाड अजूनही तिथे पुरवतात, होतात. आजही मी आईला आवडीने म्हणते की आई मला हे हवंय, ते हवंय. मुळात एक अगदी महत्वाचं सांगायचं म्हणजे माझ्या बाबांबद्दल, मी आजही हक्काने मला माझ्या बाबांच्या हातचा चहा खूप आवडतो. तर मी आजही माझ्या बाबांना कधी कितीही थकून आले तर मी बाबांना सांगते, बाबा प्लीज मला 1 कप चहा द्या ना. तर ते मला आवर्जून कितीही थकले असते तरी ते माझ्यासाठी आवडीने करतात. नाही, पण मला एक सांगा, तुम्हाला चहा देतात की जावयाला पण देतात? हा, देतात ना. जावयाला पण देतात. वा वा, असेच सगळे आनंदात राहा. पण आता ना एक छोटंसं आव्हान आहे, ते थेट दादाला आव्हान आहे. त्याला एक प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर त्याने अचूक दिलं तर मात्र तुम्हाला आता झी मराठीकडून सोन्याची नथ ते बक्षीस म्हणून मिळवून देणार आहेत. प्रश्न आहे, ताईच्या नवऱ्याच्या मुलाचा मामा तो ताईचा कोण? ताईच्या नवऱ्याच्या मुलाचा मामा तो ताईचा कोण? सख्खा भाऊ. अभिनंदन. पण खूप छान दादा, तुम्ही ताईला बक्षीस मिळवून दिलं आणि ताई तुम्हाला मिळत आहे झी मराठीकडून सोन्याची नथ. अभिनंदन. ही सोन्याची नथ लॉकडाऊन नंतर तुम्हाला थेट घरपोच करण्यात येणार आहे. प्रणिलजी, तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण भंडाऱ्यात गेलं. ऍक्च्युली मी भंडाऱ्याचाच आहे प्रॉपर. माझं लहानपण तिकडे आणि माझं शिक्षण पण तिथेच झालं. त्यानंतर फक्त माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ती मी रामटेकमध्ये नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये केलं. नाही, पण भंडाऱ्यात कुठे? खुद्द भंडारामध्ये? हा, भंडारा सिटीमध्येच. सिटीमध्ये. बरं. आमचा खूप मोठा परिवार आहे तिथे, खूप मोठी फॅमिली आहे आमची. सगळे आमचे ऍक्च्युली सगळे सणवार आम्ही तिथेच जाऊन करतो. नागपूरला फक्त आम्ही एक राहतो, पण सगळे नोकरीनिमित्त इथे राहतो. बाकी सगळे सणवार आम्ही तिथेच जात असतो. मग आई बाबा काय करायचे तुमचे? माझे बाबा ब्रँच मॅनेजर होते भंडारा अर्बन कोऑपरेटिव्हला. ते रिटायर्ड झाले आता. आणि आई गृहिणी आहे. मग एकदम छान गेलं बालपण. खूप छान, खूप मस्त मजेत. बरं, पाठी आता कोण कोण आहे म्हणालात तुम्ही? जाऊबाई आहे, दीर आहे, मोठ्या जाऊबाई आहे, मोठे दीर आहे, नणंद पण आहे आणि माझी नणंद आणि माझी लहान जाऊ. दीराचं काय म्हणणं आहे वहिनीबद्दल? पूर्वाचं बद्दल मी सांगेल तर पूर्ण जे आमचं हाय कुटुंब आहे आणि आमचं हाय कुटुंबांना जे एकत्र आणलंय, जेवढं पण कार्यक्रम होतात, सण असतात, या सणांना जे पूर्वाने खूप सगळ्यांना एकत्र आणलंय. अरे वा. जसं आता प्रेम बोललाच आहे की पूर्ण जे सण असतात ते भंडाऱ्यात आमचे एकत्र होतात. दसरा असेल, दिवाळी असेल, ह्या सणांना सहसा कधी कधी आम्हाला मुंबईत यायला पण जमत नव्हतं. मग जाऊबाई काय म्हणतात?
सेम तेच माझंही म्हणणं आहे. आम्ही दोघं मुंबईला राहतो आणि मागल्या 6 महिन्यापासून आम्ही आमच्या नवीन बिझनेस मुळे इथे नागपूरला शिफ्ट झालोय. तर अगदी जवळून आमच्या दोघींचा संबंध येतोय. माझ्या लग्नाला 15 वर्ष झालेत. आज 10 वर्षापासून पूर्वाच्या लग्नाला 10 वर्ष झालेत. आम्ही सोबत 10 वर्ष एकत्र होतो. आमचं रिलेशन अगदी मैत्रिणीसारखं आहे. आणि पण आत्ता ह्या 6 महिन्यापासून आम्ही एकत्र राहिल्यापासून अगदी मला लहान बहिणीसारखी मी तिला ओळखू लागली. बॉन्डिंग ही खूप स्ट्रॉंग होती लास्ट 10 इयर्स पासून, पण आत्ताच्या ह्या 6 महिन्यामध्ये जे नातं खुलून आलंय ते अगदी लहान बहिणीसारखं. नणंदबाई नणंदबाई म्हटल्यानंतर तिला काहीतरी म्हणायचंच असतं, तर काय म्हणणं आहे? नणंद या नात्याने तिने मला कधी बघितलेलं नाही आणि भाऊजी या नात्याने मी तिला कधीच बघत नाही. आमच्या दोघींचं जे बॉन्डिंग आहे अगदी मैत्रीच्या नात्यासारखं आम्ही राहतोय. आणि जेव्हापासून ती सून म्हणून आमच्या पाय घराण्यात आलेली आहे तेव्हापासून तिचा एक आवडता म्हणजे तिच्या स्वभावातला एक चांगला गुण म्हणजे तिने सगळ्यांना आपलंसं करून घेतलंय. सगळ्यांची मनं अशी जिंकून घेतलेली आहे तिने. आणि इतके सेलिब्रेशन करत असते ती, इतके सेलिब्रेट कुठलाही कुणाचा वाढदिवस असू दे, अॅनिव्हर्सरी असू दे, ते सगळ्यांना एक्सपेक्ट असतं की पूर्वा येणार आणि काहीतरी सरप्राइजेस देणार. म्हणजे सरप्राइजेस क्वीन आहे ती आणि खूप छान आहे. म्हणजे सगळं अगदी व्यवस्थित सांभाळते आहे. आई वडिलांनाही माझ्या छान सांभाळते आहे. तिच्या नवऱ्याला तर सांभाळतेच आहे, पण आई वडिलांना पण मी खूप हॅपी आहे तिच्याबद्दल. आणि त्या बाजूला कोण बसलंय तुमच्या? लहान जाऊ आहे. बोला. नमस्कार. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की वहिनींबद्दल सांगायचं बस म्हटलं की वहिनी आमच्या ऑलराऊंडर आहेत. ऍक्च्युअली माझ्या लग्नाला 5 महिने झाले आहेत, पण मी वहिनींना 5 वर्षापासून ओळखते. कारण आमचा ऍक्च्युली प्रेमविवाह असल्यामुळे माझ्यात आणि माझ्या अहोंमध्ये काही प्रॉब्लेम झाला की सगळ्याला मी वहिनींना शेअर करायची की वहिनी असं झालंय तसं झालंय. म्हणजे संपूर्ण घराच्या केंद्रबिंदू आता या वहिनी बनलेल्या आहेत. आता प्रणीलजी मला सांगा, लग्न कसं जमलं मग तुमचं? लग्न ऍक्च्युली आमचं लव्ह मॅरेज आहे. हे कसं जमवलं? ऍक्च्युली असं झालं की मी भंडारा ते नागपूर अपडाऊन करायचो बसनी. मी इथे नागपूरला नोकरी करायचो. एक दिवस एक नागपूर तिरोडा म्हणून बस असते. कुठली? नागपूर तिरोडा? हा, नागपूर तिरोडा बसमध्ये मी म्हणजे भंडारा तिरोडा नागपूर बस होती. तर त्या तिरोडा नागपूरमध्ये मी बसलो. तर ती बस फक्त एकच दिवस आली आणि त्याच बसमध्येही मला भेटली. आणि ऍक्च्युली लिटरली त्या बसमध्ये भेटली तर माझ्याच बाजूची सीट एक रिकामी होती. म्हणजे डिवाईनच होतं आमच्यासाठी खरं सांगायचं. आणि ती येऊन बसली आणि मी जनरली माझं लक्ष पूर्ण खिडकीकडे होतं. मी तिच्याकडे बघितलं ना, मी कोण बसलं काहीच बघितलं. तर ती बसली होती बाजूला आणि तिनेच गप्पा चालू केल्या माझ्यासोबत. खिडकी थोडी बाजूला. नाही, मुळात ना हे चित्रपटातली कथा वाटायला लागली आहे मला. कारण सुरुवात ही माझ्याकडनंच झाली होती. खरंच तिरोडा नागपूर या बसनी म्हणजे मी गेल्या 14 वर्षापासून नोकरीला आहे. तर माझं अपडाऊन होतं. तर ती बस आली आणि 8:15 म्हणजे मी नागपूर रोडवर राहायचे भंडाराला राहत असताना. तर 8:15 ती बस आली. बसमध्ये चढल्या आणि सगळी बस अगदी पूर्ण भरलेली होती आणि ह्यांच्या बाजूची अगदी सीट ही बरोबर रिकामी होती आणि हे अगदी अशा बसत खिडकीकडे बघत होते. आणि मी त्यांच्या बाजूला जाऊन बसले आणि त्यांना म्हटलं, अहो जरा खिडकी जरा बाजू करता का, मला जरा हवा येत नाही. आणि तेव्हापासून माझंच बोलणं चालू झालं आणि मीच बोलत राहिले. ते अख्खं नागपूर येतपर्यंत बोलणं झालं. आणि त्यानंतर असं झालं की मी माझ्या ऑफिसला गेले. माझ्या ऑफिसला गेल्यानंतर ह्यांचा एक मित्र हा माझ्या ऑफिसलाच कार्यरत होता. तर हे तिथे आले भेटायला. तर मी म्हटलं, अहो तुम्ही इथे कसे आलात? तर ते म्हणाले, मॅडम तुम्ही इथे कसे आहात? तर मी ते मला म्हणाले की नाही माझा इथे मित्र आहे. तर मग तशी ती तेव्हापासून जी ओळख वाढली ती अगदी ती वाढत गेली ती डायरेक्ट थेट लग्नापर्यंतच. म्हणजे बसच्या प्रवासाचे केवढे फायदे असतात. आता किती वर्ष झाली लग्नाला? 10 पूर्ण झाली सर. पण घरून दोघांचेही होकार मिळाला होता? सुरुवातीला थोडंसा म्हणजे इकडे मी सगळ्यात आधी माझ्या बाबांना सांगितलं की बाबा तुम्हाला इकडनं तिकडनं कळण्याऐवजी म्हटलं मी तुम्हाला सांगते. तिकडे थोडंसं सासू सासऱ्याचं जरा नाराज होतं, पण नाही सगळ्यांनी व्यवस्थित समजून घेतलं आम्हा दोघांना आणि लव्ह कम अरेंज अगदी धूम धडाक्यात आमचं लग्न लावून दिलं माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या सासू सासऱ्यांनी. ऍक्च्युली माझ्या घरी कळलं नसतं, थोडं लेट झालं असतं. ऍक्च्युली माझी एक छोटी बहीण आहे, चुलत बहीण, तिने माझं म्हणजे विंडो ओपन केला. पण आता छान वाटतंय ना? हो, खूप छान. चला, भंडाऱ्याहून वहिनी तुमच्या सासूबाई आणि सासरे काहीतरी
तुमच्याबद्दल म्हणू पाहतायत. काय म्हणतायत ते ऐकूया. पूर्वा ही खूप ऍक्टिव्ह आहे, खूप हुशार आहे. सगळ्यात आमची फॅमिली खूप मोठी आहे, ती पूर्ण फॅमिलीला घेऊन चालते. माझा मुलगा हा पण शांत स्वभावाच्या लहानपणापासूनच आहे, नातू पण छान आहे. आणि पूर्वा ही खूपच म्हणजे हुशार आहे. तिला थोडा राग पटकन येतो, पण शांतही ती लवकरच होते. धन्यवाद आई बाबा, तुम्हाला मनापासून नमस्कार. की आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? माझ्या सगळ्याच सासरच्या लोकांची तर आहेच, माहेरच्या पण लोकांची. कारण मी जरा थोडे रागीट आहे, जरा तापट आहे. तर मी सगळ्यांना अगदी मनापासून क्षमा मागते की जर मी कुठे काही बोलले असेल तर मला मनापासून माफ करा आणि चांगला नेहमी राग कमी करण्याचा प्रयत्न जरूर करेन. प्रणीलजी, क्षमा मागायची असेल तर तुम्ही कशी क्षमा मागा, कोणाची मागा? मी माझ्या फ्रेंड्सची आणि माझे जेवढे नातेवाईक आहेत ज्यांना मी दुखावलं असेल कुठल्याही निमित्ताने, पण त्यांची मी सगळ्यांची क्षमा मागतो. बरं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा ठरवला तर प्रणीलजी तुम्ही कुठला करा? मी ऍक्च्युली आताच इतक्यात खूप जास्त रिॲक्ट होतोय, पण त्याला मी कंट्रोल करेन. आणि वहिनी, तुम्ही स्वतःमध्ये बदल करायचा असेल आजपासून तर कुठला करा? मला मी जरा माझा बऱ्यापैकी आता राग शांत झालेला आहे, तरी अजून कमी. कारण माझा असं आहे की मी कुठल्याही गोष्टीवर म्हणजे एखाद्याची चूक असेल तर मी लगेच रिॲक्ट होते. हे आता जरा शांत करण्याचा प्रयत्न करे की नाही, आता जरा कमी म्हणजे राग जरा कमी करावा. प्रणीलजी, तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे. त्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही आज बरोबर दिली, 3 प्रश्नांची उत्तरं जरी बरोबर दिली तरी तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. तुम्ही वहिनींना तन्मणी मिळवून देणार आहात. आणि त्यासाठी माझा पहिला प्रश्न, वहिनींचा आवडता मराठी चित्रपट कुठला? नाही माहिती? थांबा, वहिनींना विचारूया. वहिनी, कुठलं? बनवा बनवी. अशीही बनवा बनवी. दुसरा प्रश्न, चला एक उत्तर तुम्हाला आलेलं नाही. लग्नाआधी ऑफिसला जाताना वहिनी किती वाजता बस पकडायच्या? 8:15 वाजता. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी, बायचुंग भुटिया हे नाव कुठल्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सिंग. फुटबॉल या खेळाशी हे नाव जोडलेलं आहे. चला, आता तिसरा प्रश्न. आतापर्यंत एक उत्तर बरोबर आलेलं आहे. आणि चौथा प्रश्न आता तुमच्यासाठी, आई तुळजाभवानीचं मंदिर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? उस्मानाबाद. अभिनंदन. चला, 2 उत्तरं बरोबर आली. आणि आता शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं जर उत्तर चुकलं तर बक्षीस जाणार. तन्मणी मिळवून द्यायचंय तुम्हाला. बघा, आणि त्यासाठी हा प्रश्न आहे. 3 हात फिरतात, वारा फिरवतात, एकत्र चिकटून छताला लटकतात, कोण? पंखा. अभिनंदन. चला, 3ही उत्तरं बरोबर आली आणि त्यामुळे तुम्ही वहिनींना तन्मणी मिळवून दिलेला आहे. तुमच्या दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा. पण आता मला बघायचं आहे, माहेरी भाऊ आणि सासरी मिस्टर म्हणजे प्रणील, या दोघांपैकी आज पैठणी पटकावून कोण देणार? प्रणीलजी आणि दादा दोघांना आव्हान आहे. स्क्रीनवरती काही अक्षरं येतील आणि त्या अक्षरांमध्ये दडलेल्या वस्तू तुम्हाला शोधून काढायच्या आहेत. आणि एका वेळेला एक वस्तू घरातून आणून समोर ठेवायची. 1 मिनिटाची वेळ. त्यासाठी स्क्रीनवर आली आहेत ही अक्षरं. तीस सेकंद झाली. 30. तीन, 2, 1. वेळ संपली. आई, सांगा तुम्ही दादानी कुठल्या कुठल्या वस्तू आणल्या? उशी 1, 2 आणि काळी पेटी 3. बस. तिकडे जावई बापूंनी काय केलं बघूया, म्हणजे कळेल दहशत किती आहे. सांगा. 1, चिमटा. 2, आंबा. 3, टिश्यू. 4,
काडीपेटी 5 कंगवा 6 फुलदाणी 7 उशी 8 तिकडे मला आई बाबांना सांगायचंय तुमच्या मुलीने जावयाला किती कामाला लावलंय बघितलं का तुम्ही. पण अभिनंदन, आज बक्षीस मिळवून दिलेलं आहे प्रणीलजी तुम्ही वहिनींना. आणि वहिनी तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा दोन्ही कुटुंब आणि झी मराठी कुटुंबाकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा, अभिनंदन. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बूस्टरच्या पुढच्या भागात.